नमस्कार. आज आपण खूप सुंदर असा एक धडा पाहणार आहोत ज्याचं नाव आहे लळा. या धड्याचे लेखक आहेत अनिल त्र्यंबक अवचट. यांचा जन्म 1944. MBBS हे वैद्यकीय पदवी मिळवूनही त्यांनी समाजकार्यास स्वतःला वाहून घेतले आहे. समाजाची दुःखे जाणून ती दूर करण्यासाठी झटण्याचे व्रत, वेद, माणसं, संभ्रम, वाघ्या मुरळी, कोण मारा ही त्यांची पुस्तके, विविध मासिकातून स्फुट लेखन. ही कथा सत्यकथेच्या दिवाळी अंकातून घेतली आहे. लेखकाने रस्त्यावरचे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले. त्याच्या मुलीला त्या पिल्लाने किती लळा लावला याचे चित्रण या कथेत केले आहे. सकाळी पायी पायी चक्कर मारायला गेलो होतो. झाडाखाली एक कुत्र्याचं पिल्लू केविलवाना सूर काढत जमीन हुंगत फिरत होतं. एकदम मला बालपण आठवलं. लहानपणी मी असंच एक पिल्लू पाळायला घरी आणलं होतं, पण वडिलांनी तो बेत हाणून पाडला होता. आता वाटलं नेऊही हे पिल्लू घरी, मुक्ताला खेळायला होईल. पोटाखाली हात घालून उचलून घेतलं. आधीची ओळख असल्यासारखं ते हातावर चिटकून बसून राहिलं. मनात आलं, किल्लीची, बॅटरीची महागडी खेळणी आणण्यापेक्षा हे जिवंत खेळणं कितीतरी चांगलं. मुक्ता तर पिल्लावर फारच खुश होऊन गेली. तिनं खाटेखालच्या गाठोड्यातून तिच्या लहानपणीची दुपटी काढली. एका कोपऱ्यात ते अंथरून पिल्लाला त्यावर झोपवलं. ते झोपेना, उठून बसून सगळीकडं पाहत बसू लागलं. मुक्ताला वाटायचं त्यानं बाळासारखं झोपावं, पण ते तर झोपत नव्हतं. मी तिला समजावलं, अगं सकाळची वेळ आहे, कसं झोपेल ते. तिला ते पटलं. मग जरा घरात चक्कर मारून आली. विचार केला आणि आईकडून वाटीत दूध घेऊन त्याच्या पुढे ठेवलं. पिल्लानं ते मात्र पटकन ऐकलं. मटमट करत ते दूध संपवून टाकलं. मुक्तानं आसपासच्या मैत्रिणी जमवल्या. नाव काय ठेवायचं यावर बराच वेळ त्यांचं चाललं होतं. शेवटी राजू हे नाव ठरलं, कारण कॉलनीत राजू नावाचा मोठा कुत्रा होता. तो काही महिन्यापूर्वीच नाहीसा झाला होता. दुपारी मी घरी परत आलो. तोपर्यंत मुक्ताची पिल्लाबरोबर भलतीच दोस्ती झालेली होती. ती पिल्लाचे दोन्ही कान हातात पकडून लळत लोंबत इकडं तिकडं नेत होती. ते कुई कुई आवाज करत होतं, पण त्याचीही फारशी तक्रार नसावी. त्याला खाली सोडलं तरी ते मुक्ता जाईल तिच्या मागोमाग लुटू लुटू पळत होतं. दुपारी मुली जमल्यावर आजचा खेळ राजूभोवतीच चालू होता. त्याला खाटेवरून खाली टाकायचं, खाली पडलं की ते बावरून इकडं तिकडं पळत सुटे. नंतर राजूनं खोलीच्या मध्यावरही घाण केली. मी म्हटलं, काय ग हे, आता सारखी घाण करून ठेवणारच अशी. माझ्याकडं वळून मुक्ता म्हणाली, अरे बाबा, ते अजून लहान आहे. तिनं आम्हाला बोलवून आणून घाण काढून घेतली. राजूला ती बजावत होती, शहाण्या मुलासारखं बाहेर जाऊन शी करायची बरं का. रात्री उशिरा परत आलो. मुक्तानं स्वतःच्या गादी शेजारी त्याचं अंथरूण केलेलं दिसलं, पण ते पिल्लू मात्र तिच्या आणि मी झोपतो त्या जागेमध्ये जाऊन पहुडलं होतं. मला किळस वाटली. मी उचलून त्याच्या अंथरुणासह त्याला मागच्या अंगणात नेलं, बाहेर ठेवलं आणि दार लावून घेतलं. गादीवर पडतोय तोच खुडबुड खुडबुड आवाज येऊ लागला. बंद दारापाशी येऊन पिल्लू आत यायचा प्रयत्न करत होतं. तसाच पडून राहिलो. झोपेत मधूनच जागा झालो. पिल्लू दाराशी क्याऊ क्याऊ असा आवाज करीत होतं. त्याचं केकाटणं ऐकवेना. तसंच उठून तिकडे गेलो. माझी चाहूल लागताच त्यानं केकाटणं बंद केलं. कडी काढल्यावर मी दार उघडायची ही वाट न पाहता दाराला फट पाडून ते आत आलो आणि परत मुक्ता शेजारी गादीत जाऊन पहुडलं. दुसऱ्या दिवशी त्यानं घाण करण्याचा कहरच केला. तरी मुक्तासाठी अम्मा धावून शी काढत होती, पण ती कुठेही शी करून ठेवी. काय करावं ते कळेना. मुक्ता त्याला बाहेर नेऊन बसवायची. शी कर असं म्हणा, पण ते ऐकतच नव्हते.
संध्याकाळी एक स्नेही घरी आले. मुक्ताला आनंद झाला, कारण ते वयानं मोठे असले तरी लहान मुलांत खूप खेळायचे. गोष्टी बिष्टी तर सांगायचेच, पण लपंडाव, शिवाशिवी असले खेळही खेळायचे. एवढे मोठे असूनही कॉट खाली जाऊन लपायचे. मुक्तानं त्यांना पिल्लू दाखवलं. गप्पा मारताना मी त्या पिल्लाच्या घाणीचा त्रास सांगितला. ते म्हणाले, त्यात काय, सोपं आहे. त्यानं घरात घाण केली की तिथंच त्याला खूप फटकवायचं, म्हणजे त्याला बरोबर ते कळतं. मी आजपर्यंत बरीच कुत्री शिकवली आहेत. माझ्याकडं मागं एक कुत्रा होता. मी बाहेर न आलो की तो दारात उभा असायचा, हलायचा नाही. मी हात वर केला की सुसाट पळत यायचा. पायात लाडानं घोटाळायचा, अंगावर उड्या मारायचा. परत हात वर केला की निमूटपणे जागेवर जाऊन बसायचा. बाहेर निघाल्यावरही तसंच. काही अंतरावर तो बरोबर यायचा, जा म्हटलं की परत जाऊन बसायचा. हे सगळं शिक्षण मगाच्या नियमानंच केलं. जे नकोय त्याच्यासाठी चिक्कार फटकवायचं. हवं ते केलं की लाड करायचे. त्याच्याशिवाय दुसरी काही पद्धत नाही का? नाही बुवा, तुम्हाला कुत्र्याला शिकवायचं असेल तर त्याला कडक शिस्तच लावायला हवी. एक तर मी त्याला फटकावणं शक्य नव्हतं. शिकवायचं म्हटलं तरी मुक्ता थोडंच तसं करू देणार होती. तिसऱ्या दिवशी ते वेगळाच गुण दाखवू लागलं. आतापर्यंत मुक्तावर इतर मुली लाडानं त्याचे हाल करायच्या. ते निमूटपणा सहन करायचं. आता ते गुरगुरू लागलं. त्याला मी इकडून तिकडे हाकलू लागलो की ते अंगावरही येऊ लागलं. मुक्ता जरा कावरी बावरी झाली होती, तरी पण कुत्रं पाळण्याचा तिचा उत्साह कमी होत नव्हता. मुक्तापेक्षा लहान मुलगी यशोदा तेव्हा ठाणी होती. ती पहुडलेली असताना हे पिल्लू तिच्याशी मस्ती करू लागलं. एकदा तर तिच्या हाताला त्यानं ओचकारलं. नशीब नुसता बारीक ओरखडा उठला होता. रक्त निघालं असतं तर इंजेक्शन द्यावं लागलं असतं. आता मात्र ठरवलं की बास झालं, हे कुत्रं सोडून द्यायचं. आमची आम्मा जवळच्या झोपडपट्टीत राहायची. तिला सांगितलं, येता जाता हे पिल्लू कुठंतरी सोडून ये. अर्थात हे सर्व मुक्ताच्या पश्चात कुत्रं नेलं. तिच्या वस्तीच्याही पुढं बरंच अंतर जाऊन सोडून दिलं. आम्ही निश्वास टाकला. पण आम्हा संध्याकाळी कामाला आली तर तिच्या स्वागताला हे पिल्लू आधीच आमच्या दारात हजर. मग आम्हाच्या नवऱ्याला आप्पाला सांगितलं, तू सायकलवर जा आणि या पिल्लाला आणखीन लांब कुठंतरी सोडून ये. एव्हाना त्या पिल्लाला आणि मुक्तालाही काय चाललंय याची कल्पना आली. मुक्ताला आम्ही कसं समजावलं, दुसऱ्या घरी पाळायला देऊ, मोठं झाल्यावर आणू, असं काहीतरी कारण सांगितलं. आप्पानं त्याला पिशवीत घातलं. घालताना पिल्लानं इतका त्रास दिला की बस. पायच बाहेर ठेवायचं. संपूर्ण आत घातल्यावर उडी मारून परत बाहेर. कसं बसं कोंबून पिशवी सायकलला लावून आप्पा गेला. 2-3 किलोमीटर अंतरावर जाऊन सोडून आला. दुसऱ्या दिवशी घरी येऊन मी कपडे काढतोय. तो घरात येऊन पिल्लू माझ्यासमोर उभं. त्याचे डोळे फार बोलके होते. एकाच वेळी जिंकल्याचा भाव आणि करून छटाही होती. मी त्याच्याकडं लक्षच दिलं नाही, पण ते परत पायात येत होतं. मी पायानंच दूर करून पुढं जात होतो. रात्री ठरवलं, आपण स्कूटरवरून त्याला लांब सोडू, मग कसं परत येईल. आप्पाला बेत सांगितला. मुक्ता झोपल्यावर आम्ही पिशवीत पिल्लू घातले. कालच्या अनुभवावरून आप्पा पिल्लू पिशवीत कोंबण्यात तरबेज झाला होता. पिशवी पुढं पायापाशी स्कूटरच्या हुकला लावली. मी स्कूटर सुरू करतो तोच ते पिल्लू पिशवीतून बाहेर पडून फुटबोर्डवर आलं होतं. पण स्कूटर एव्हाना वेगात सुरू झाली होती. ते धपकून तसंच उभं होतं. 6-7 किलोमीटर स्कूटर दामटली. कुठं सोडायचं त्याचा विचार आधीच करून ठेवला होता. त्याला मोकळ्यावर सोडण्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीच्या नीक सोडावं, म्हणजे त्याला कुठंतरी आसरा मिळेल. निदान उकिरड्यातलं तरी खाऊन जगेल. झोपडपट्टी घरापासून पुरेशी लांब होती. रात्री 10चा सुमार होता. झोपडपट्टीच्या जरा पुढं गेलो. रस्त्यावरच्या दिव्यापाशी स्कूटर हळू करून थांबवली. मनाचा निर्धार करून मी फुटबोर्डवर पिल्लू उचललं.
रस्त्यावर ठेवलं आणि गरकन स्कूटर वळवली व परतू लागलो. काही अंतर ते जीव खाऊन आमचा पाठलाग करत होतं, पण स्कूटर वेगानं सोडली तसं ते मागं पडलं आणि आम्ही घरी आलो. सकाळपर्यंत ते परत आलं नाही. सकाळी बाहेर पडताना त्याच रस्त्यानं जायचं होतं. कुतूहल म्हणून पिल्लू दिसते का पाहूया म्हणून विचार करत होतो. झोपडपट्टीच्या अलीकडं रस्त्यावर ते दिसलं. डोक्यावरच्या ठिपक्यावरून मी त्याला ओळखलं. त्याचा जबडा हसल्यासारखा जमिनीवर पसरला होता. पोटातल्या आतड्यांची दोरी लांबवर गेली होती. झोपडपट्टीच्या अलीकडं म्हणजे आमच्या घराकडं ते येत असताना त्याला अपघात झाला असावा. आता ती पिल्लू कधीच घरी येणार नाही याची चुटपुट माझ्या मनाला लागली. सकाळी मुक्ता शाळेत जात असल्यामुळं रात्रीनंतर दुपारीच ती भेटली. म्हणाली, बाबा राजूला सोडून आलात ना? हो. त्याला सांभाळायला दिलतं ना? हो. जरा वेळ ती इकडं तिकडं करत होती. संध्याकाळी परत बाहेर जायला निघालो. मुक्तानं गडबडीनं एक छोटं गाठोडं आणून दिलं. म्हणाली, यात त्याची तुपटी आहेत, ती त्याला नेऊन द्या. परत आत जाऊन चुरगळलेल्या कागदाची एक पुडी आणून दिली व म्हणाली, यात फुटाणे आहेत. मी मान हलवली आणि स्कूटर सुरू केली. 2-4 दिवसात ती राजूला विसरली, पण मी मात्र त्याला विसरू शकलो नाही. जे घडलं त्यामुळं आता कितीही गोजीरवाणू पिल्लू दिसलं तर उचलून घेणार आहोत. त्याला साधा हात लावायचं धाडस मला होत नाही.